आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, नवरात्रीमधली जी देवीला अतिशय प्रसन्न करणारी जी सेवा आहे ती म्हणजे कन्यापूजन। आता हे कन्यापूजन तुम्ही कसं करायचं, त्याचबरोबर कुठल्या दिवशी कन्यापूजन करणं शुभ मानलं जातं आणि ज्या कन्या आपल्या घरामध्ये येतील, ज्यांचं आपण कन्यापूजन करणार आहोत, त्यांना आपल्याला कुठली एक वस्तू आवर्जून भेट म्हणून द्यायची आहे हे आपण बघणार आहोत। बघा, नवरात्रीमध्ये अनेक सेवा केल्या जातात, जसं की या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात, अनेक उपाय केले जातात। कुलदेवींनी आपल्यावर प्रसन्न व्हावं या 9 दिवसांमध्ये तिने आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावा, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सर्व काही नांदावं, वर्षभर आपल्याला कशाची कमतरता पडू नये यासाठी आपण आपल्या कुटुंबासाठी सुख समृद्धीसाठी नवरात्रीमध्ये सगळं काही व्यवस्थित करत असतो। सगळं काही आपण खूप श्रद्धेने करत असतो। आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची सेवा आपण करत असतो। आता बघा, या सगळ्या सेवांमध्ये सगळ्यात जी सर्वश्रेष्ठ सेवा आहे नवरात्रीमधील ते आहे कन्यापूजन। जेवढे हे उपाय किंवा या सेवा प्रभावी आहेत तेवढंच प्रभावी ही जी सेवा आहे कन्यापूजन आहे, तर ते अत्यंत प्रभावी मानली गेलेली आहे। कारण कन्या म्हणजेच काय, लहान मुली ज्या असतात त्या लक्ष्मी स्वरूप असतात आणि या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये लहान मुलींना बोलवून, कन्यांना बोलवून त्यांचं पूजन करणं म्हणजे साक्षात देवीचं पूजन करणं असं समजलं जातं। ज्या घरामध्ये असं कन्यापूजन केलं जातं नवरात्रीमध्ये, त्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट ऐश्वर्य सर्व काही नांदतं। कारण आपण दुर्गा देवीचं रूप म्हणून कन्येचं पूजन करत असतो। आता कन्यापूजन करत असताना कन्या या बाहेरच्या बोलवायच्या की घरातील जी आपली मुलगी असते तिचं कन्यापूजन केलं तरी चालेल। बघा, जर तुम्हाला म्हणजे शेजारी पाजारी ज्या काही ओळखीच्या मुली आहेत तर त्यांना तुम्ही बोलू शकता। तुमच्या नातेवाईक असतील तर त्या मुली तुम्ही बोलू शकता। अशा मुली बोलवा की 10 वर्षांच्या आतील मुली आपल्याला बोलवायच्या आहेत, म्हणजे ज्या मुलींना पिरियड्स अजून सुरू झालेले नाही आहेत तर अशा मुली आपल्याला बोलवायच्या आहेत 10 वर्षापर्यंतच्या। आता बघा, जर तुम्हाला बाहेरील कन्या बोलवणं शक्य नसेल तर तुमची जी कन्या आहे तिचं तुम्ही पूजन नवरात्रीमध्ये करू शकता, काहीही हरकत नाही। पण जर असतील कन्या शेजारी पाजारी ओळखीच्या नातेवाईकांमध्ये तर तुम्ही त्या कन्यांना बोलवून तुमच्या मुलीबरोबर त्यांचं देखील पूजन करू शकता। तर आता किती कन्या बोलवायच्या, तुम्ही 1 कन्याचं पूजन करू शकता, 3, 5, 7, 9 अशा प्रकारे तुम्ही कन्यांचं पूजन हे करू शकता। पण एवढ्या जर कन्या मिळणं शक्य झालं नाही तर तुम्ही एका तरी कन्येचं पूजन करायचं आहे आणि अजिबातच शक्य नाही आहे तर तुम्ही तुमच्या मुलीचं पूजन म्हणजेच कन्यापूजन हे करू शकता। तर हे कन्यापूजन कोणत्या दिवशी करायचं आहे, तर नवरात्रीमधला अष्टमीचा जो दिवस असतो दुर्गाष्टमीचा, त्या दिवशी कन्यापूजन करणं शुभ मानलं गेलेलं आहे। पण अष्टमी दिवशी शक्य होणार नसेल तुम्हाला कन्यापूजन करणं तर तुम्ही हे कन्यापूजन नवमीला पण करू शकता। आता बघा, असंही होतं की अष्टमी नवमीला जमणार नाही ताई आम्हाला, मग आधीच आम्ही केलं कन्यापूजन तर चालेल का, तर हो, तुम्ही आधी जरी केलं अष्टमी नवमीच्या आधी हे कन्यापूजन तरीही चालेल। कारण नवरात्रीमधले 9ही दिवस शुभ असतात, त्यामुळे तुम्ही आधी पण करू शकता। आता बघूया की कन्यापूजन करताना ते योग्य पद्धत काय आहे। तर कन्या घरी आल्यानंतर त्यांना आसन द्या आणि त्यांना त्या आसनावरती बसवा आणि ज्या कन्या बोलवणार आहात त्यांचं तोंड जे आहे, मुख जे आहे ते पूर्वेकडे किंवा मग पश्चिमेकडे असलं पाहिजे, दक्षिणेकडे तोंड करून त्यांना बसवायचं नाही। आणि जेवढ्या तुम्ही कन्या बोलवणार आहात तर त्या कन्यांबरोबरच तुमच्या घरातील कन्या असेल, तुम्हाला मुलगी असेल तर तिचं पण तुम्ही पूजन करायचं आहे। तर या सर्व कन्यांना व्यवस्थित आसन द्यायचं आहे, बसायला सांगायचं आहे त्यांना। त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये प्रत्येक कन्येचे पाय जे आहेत ते आपल्याला
कोमट पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. गार पाणी वापरायचं नाही, हलकंसं कोमट करून ते पाणी वापरायचं आहे. पाय स्वच्छ मुलींचे धुवून घ्यायचे आहेत, एक एक करून असे धुवून घ्यायचे आहेत. पाय धुवून झाल्यानंतर पायावरती आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही पायावरती, दोन्हीही पायावरती कन्येच्या स्वस्तिक काढा आणि मध्ये 4 बिंदू द्यायला विसरू नका. त्यानंतर हळद कुंकू तिच्या कन्येच्या डोक्याला लावायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला औक्षण करायचं आहे. धूपदीप पण ओवाळायचा आहे आणि त्याचबरोबर ज्या कन्येचं पूजन केलेलं आहे तर तिथे घंटा पण आपल्याला वाजवायची आहे. जी आपली घंटी असते देवघरातली ती पण वाजवायची आहे आणि त्या कन्येला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. व्यवस्थित आपल्याला त्या कन्येला नमस्कार करायचा आहे. अशा प्रकारे जेवढ्या कन्या आहेत तेवढ्या सर्वांचं अशा प्रकारे तुम्हाला पाऊलं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. स्वस्तिक किंवा हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे, धूप दीप ओवळून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर घंटी वाजवायची आहे आणि आपल्याला अशा प्रकारे साक्षात देवींचं स्वागत करायचं आहे, देवींचं पूजन करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला त्यांची पावलं धुवून झाल्यानंतर या कन्यांना तुम्हाला खाऊ द्यायचं आहे. जे काही तुम्ही घरामध्ये केलेलं आहे, वरण भात म्हणा, खीर म्हणा, ते तुम्हाला कन्यांना खाऊ घालायचं आहे. बघा, कन्यापूजनासाठी खाऊ देत असताना आपल्याला काय आवडतं याच्यापेक्षा त्या छोट्या मुलींना काय आवडेल अशा पद्धतीने तुम्ही मिठाई म्हणा किंवा असे पदार्थ करा की जेणेकरून त्या लहान मुलींना ते पदार्थ जे आहेत ते आवडले पाहिजेत. मग तुम्ही खीर करा, तांदळाची खीर करा, रव्याची खीर करा किंवा मग शेवयांची खीर करा, वरण भात द्या किंवा पुरी करा, बासुंदी पुरी करा. जे काही त्यांना आवडेल त्याप्रमाणे तुम्ही ते त्यांना खाऊ द्या किंवा अशा प्रकारे त्यांना आपल्याला खायला द्यायचं आहे. एखादा गोड पदार्थ अवश्य आपल्याला त्या कन्यांना खाऊ घालायचा आहे किंवा तुम्ही मग दूध, साखर, मसाला दूध असं करून पण त्यांना देऊ शकता, काही हरकत नाही. आणि ते खाऊन झाल्यानंतर चॉकलेट्स म्हणा किंवा मग कॅडबरी म्हणा, तुम्ही हे देऊ शकता जेणेकरून त्या मुली ज्या आहेत, छोट्या छोट्या मुली, त्या खुश झाल्या पाहिजेत, आनंदी झाल्या पाहिजेत. अशा प्रकारे आपल्याला त्यांना खाऊ द्यायचा आहे. आता बघा, अशा प्रकारे त्यांना खाऊ देऊन झाल्यानंतर आपल्याला त्यांना एक भेटवस्तू द्यायची आहे. आता भेटवस्तू कुठली द्यायची? यथाशक्ती तुम्हाला परवडेल तशी तुम्ही भेटवस्तू त्यांना देऊ शकता. मग तुम्ही छोटासा रुमाल द्या त्यांना किंवा मग मेहंदीचा कोन द्या किंवा ज्या छोट्या छोट्या बांगड्या असतात त्या द्या किंवा त्यांना शाळेचं जे साहित्य असतं, कंपास बॉक्स म्हणा किंवा वही, पेन किंवा अजून कलर बॉक्स असतो तर तो देऊ शकता. जे काही तुम्हाला आवडेल किंवा जे परवडेल ते तुम्ही त्या मुलींना देऊ शकता. जे त्यांना उपयोगी येईल ते द्यायचं आहे त्यांना. आणि या भेटवस्तूबरोबर अजून तुम्हाला वस्तू द्यायची आहे, ती म्हणजे एक चुनरी, लाल चुनरी तुम्हाला अवश्य त्या मुलींना द्यायची आहे. जेवढ्या तुम्ही मुली बोलवाल, कन्या बोलवाल, त्यांना अवश्य तुम्ही काय करायचं आहे, एक लाल चुनरी द्या. आता सर्व मुलींना देणं शक्य नसेल ही चुनरी, तर काय करा, त्यातील एखाद्या तरी कन्येला तुम्ही अशी लाल चुनरी मिळते बघा, पूजा साहित्याच्या दुकानामध्ये लाल चुनरी मिळते, तर तिथून घेऊन तुम्ही देऊ शकता किंवा अशी चुनरी घेऊन तुम्ही लाल कलरची ती तुम्ही भेट म्हणून त्या मुलीला द्यायची आहे. एका तरी कन्येला द्यायची आहे. तुम्हाला जर सर्व कन्यांना देणं शक्य नसेल तर एका तरी कन्येला अशी चुनरी मात्र तुम्हाला द्यायची आहे. आणि अजून एक वस्तू म्हणजे एका तरी कन्येला तुम्ही एक नारळ द्यायचा आहे, म्हणजे श्रीफळ तिला द्यायचं आहे. म्हणजे आपण हातामध्ये फक्त तिला असं द्यायचं आहे श्रीफळ. सर्व कन्यांना शक्य नसेल तर एका तरी कन्येला अशा प्रकारे एक श्रीफळ आणि एक चुनरी आवर्जून द्या. किंवा आता तुम्ही फक्त तुमच्या मुलीचंच पूजन करणार आहात, तुमची जी कन्या आहे तिचंच पूजन करणार असाल तर तुमच्या कन्येला देखील तुम्ही
चुनरी लाल कलरची आणि श्रीफळ तिच्या हातामध्ये द्यायचं आहे आणि जे श्रीफळ किंवा नारळ आपण दिलेला आहे त्याचा गोड प्रसाद काहीतरी बनवून तुम्ही घरामध्ये खायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे कन्यापूजन करायचं आहे। त्या मुलींना कन्यांना आवडणारा खाऊ आपल्याला बनवून त्यांना द्यायचा आहे। कारण बघा जरी जेवण पुरी भाजी वरण भात आपण द्यायचं म्हटलं तर लहान मुली असतात त्या पूर्ण त्या खाऊ शकत नाहीत त्या किंवा बऱ्याच जणांना त्या आवडत नाही। तर मग असे पदार्थ बनवा की जेणेकरून त्या मुली खुश होतील आनंदी होतील अशा त्यांना भेटवस्तू द्या की त्या आनंदी होतील। तुम्ही काहीही यथाशक्ती भेटवस्तू देऊ शकता, फक्त काहीही द्या तुम्ही भेटवस्तू। एक लाल चुनरी आणि एक नारळ जो आहे तो आपल्याला आवर्जून द्यायचा। नारळाला फक्त हळद कुंकू थोडंसं वाहा आणि तिच्या हातामध्ये फक्त आपल्याला द्यायचं आहे। आता कन्यापूजन केल्यानंतर म्हणजे जे पाणी आपण घेतलेलं असतं पाय धुण्यासाठी तर ते पाणी जे आहे ते झाडांना वगैरे घालू शकता, तुळशीला चुकूनही घालू नका। इतर झाडांना बगीचा वगैरे असेल रोपं असतील तुमच्या घरामध्ये त्यांना हे पाणी तुम्ही घालू शकता तुळशीला सोडून। तर नक्की अशा प्रकारे नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा नवमीला हे कन्यापूजन तुम्ही करा। आणि मी सांगितलं जर बाहेरील कन्या नाही तुम्हाला पूजणं शक्य तर तुमच्या स्वतःच्या मुलीचं तरी कन्यापूजन तुम्ही करा किंवा तुम्हाला मुलगी नसेल तर तुमच्या मैत्रिणी असतील किंवा तुमच्या जाऊबाई असतील त्यांच्या मुलींचं कन्यापूजन तुम्ही केलं तरी चालेल। तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे कन्यापूजन कसं करायचं, कुठल्या माळेला करायचं आणि भेटवस्तू बरोबर कुठली वस्तू द्यायची हे सर्वांना कळेल।